बघता बघता लग्नाला 1.5 वर्ष पूर्ण झालं. पण तेवढ्यातच आमच्या दोघांचं प्रमोशन झालं. अरे शेमण्या, ही काय प्लेलिस्ट लावलीये? परत लाव. चली मैं अपनी देवर की बारात लेके. हा, हे गाणं एकदम बरोबर आहे बरं का. बिकॉज माय ब्रदर इन लॉ डिसाइडेड दॅट ही वॉन्ट्स टू डान्स फॉर समवन ऑन दिस सॉन्ग. क्या कर रहे हैं? ये काम नहीं कर सकते. क्यों क्यों नहीं कर सकते? अरे इन्हें कहाँ एक्टिंग. बघितलं मुलींनो, इफ ही वॉन्ट्स टू ही विल. स्वतःच्या हाईट सारखा याने बार पण भरपूर हाय सेट करून ठेवलं. आणि यांची वहिनीही मी दिसावी म्हणून हेमाने मला असाच असं बनवून दिलं. मला अजूनही मी एका घराण्याची सून आहे हे पचलेलं नव्हतं, पण काकांनी पचेल असा नाश्ता आग्रह करून वाढला आणि म्हणाले, मॅडम तुम्ही आता थोरल्या जाऊबाई झाला. नवऱ्याने वाढून घेतलं आणि आमच्या दोघांचा ढवळ्या शेजारी पवळा गेला, वाढ नाही पण गुण लागला, असं झालंय का काय वाटत. पण जर ढवळ्या आणि पवळ्या एकत्र एवढे सुंदर दिसत असतील, खुश राहत असतील, तर काहीच प्रॉब्लेम. आमच्या जाऊबाई एकदम जेन्झी आहेत, त्यामुळे त्यांनी रुखवत एकदम पिंटरेस्टी करून टाकलेलं. इन दोनों का बचपन का प्यार है, जान मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना. नंतर त्या दोघांना फोटोग्राफरनी घेरलं आणि आम्ही दोघं उपाहारगृहाकडे मस्त जेवणाचा आस्वाद घ्यायला गेलो. जेवण झालं, काम झालं, आता मी येते म्हटलं, कारण काका कार्यालयामध्ये सासरलाही बहीण निघाली सनईवरती वाजवत होते. म्हटलं आपण घरी जाऊया, आपल्या नवीन जाऊबाईचं सहर्ष स्वागत करू. नवऱ्याने आणि मी मस्त तिच्या स्वागताची तयारी केली. जाऊबाई जोरात, जाऊबाई घरात. तिला हाक मारली, जाऊबाई. ती म्हटली नका बाई जाऊ. माझ्या डोळ्यातून टपटप अश्रू आले. म्हटलं ही फक्त नावाला जेन्झी आहे. अशा तऱ्हेने यांची शाळेतली कहाणी लग्नापर्यंत येऊन पोहोचली. बाय.